विजय गोलंदाजीसाठी विजय गोकुळ संघाचा पहिला गोलंदाजी विजय 3 षटकांचा सामना असेल. थँक्यू सो मच. धन्यवाद दादा आयोजन कमिटी. आपण जेव्हा मॅच सेमीफायनलचा मुकाबला पाहतो एका साईडला टीम संघ दुसऱ्या साईडला पाहतो आपण टीम अमृत संघ. पहिली मॅच सुरुवात झाली. पहिल्या षटकाचे आपण खेळ पाहतो. पहिला चेंडू सिंगल 1 धाव. आताच मॅचला सुरुवात झाली. सेमीफायनल 2चा मुकाबला. चांगली मॅच पाहतो. खरंच क्वालिटी क्रिकेट ब्रँड क्रिकेट काय असतं या स्पर्धेने दाखवून दिलंय आणि याच्यातून जे संघ जिंकेल संघ जाईल मेगा फायनल मध्ये. ते असेल या स्पर्धेतील मेगा फायनल. पहिला चेंडू सिंगल धाव. केला फलंदाज बक्कासूर सूरज पवार. तो मस्त केला मग पाहतो सनीला. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ चालू असेल. विजय आला ओव्हर 1 मध्ये. पहिला चेंडू एक सिंगल धाव. टाकला होता. टप्पा चुकीचा होता. ऑफस्टिक जास्त होते. या सिटीचा व्हाईट बॉल. व्हाईटने धावमध्ये भर केली जाते. धाव फलक निघून वरात एक चेंडू पाहतो आपण. पहिला चेंडू गोलंदाजी पॉवर सिंगल मुकाबला. काय पाहतोय काय स्ट्रक्चर पाहिलं जात आहे. डोळ्याची पातळी लवती गेला निघून चिंचा खेळ झाला 2 आणि धावफलक जाऊन पोहोचले 2च्या घरात. 2 चेंडू 2 धावा. सेमीफायनल 2चा मुकाबला. अर्थातच आई विठलाई देवी भराडी देवी चषक 2026चा दमदार स्पर्धा. क्वालिटी ब्रँड दाखवलं या स्पर्धेनं. खरंच कौतुक करावं लागेल या स्पर्धेचं. साकेला फलंदाज बक्कासूर. 2 चेंडू फेस करत असताना डावा टोकल्यात 2. स्लोवर होता ऑन साईडला फटसला जातो. डॉट चेंडू चांगली गोलंदाजी. कमबॅक करतो गोलंदाज. विजयला देखील माहिती आहे बॅशेस बेटचा मुकाबला काय असतो. तू शेर तो मै सव्वा शेर. बॅशेस बेटची मॅच पाहतो. एका साईडला टीम आमरेड पाहतो. तो दुसऱ्या साईडला गोकुळ संघ. सेमीफायनलचा मुकाबला. महत्वाची मॅच. 3 चेंडूचा खेळ झालाय. पॉवर प्लेचं षटक. स्लोवर टाकला केला पडलिया. या वेळेला घुटना टेक और षटकार देख. चेंडूला फेकून दिलं सीमा रेषा पार. आउट ऑफ द षटकार येतो मॅक्सिमम. बिग 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 षटकार. इट इज अ 6 धावा. चौथ्या चेंडू येतो ते 6 ने षटकार. धावफलक जाऊन पोहोचते 6 ने पुढे तब्बल 8च्या वरात. 4 चेंडू 8 धावा. 2 to go. महत्वाचे 2 चेंडू. या वेळेला बॅकफुटला गेला आणि पंच केला. मरीनचा मरीन ड्राईव्ह आणि बक्कासूरचा हा कव्हर ड्राईव्ह. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स आउट ऑफ द पार्क. बिग 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 चौकार. 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 12 धावा. 3 चेंडू शांत होता. 2 चेंडू आक्रमण केलं. शांत बसायला या टीमचा संत थोडी मी आहे बकासूर. बॅक टू बॅक 2 षटकार. 1 चौकार 1 षटकार. धावा झालेत 12. 1 to go. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. महत्वाचा 1 चेंडू. 1 to go. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. धावफलक जाऊन पोहोचले 12च्या घरात. 1 to go. यावेळी दाखवलं पंच केला. रनआउटचा चान्स फेकी. ओहो डेंजर एंडला होता. डायरेक्ट हिट केलं जातंय. पंच अपिली करतायत. अपेली उचलून धरले. पंचाने अपेली नाकारले आणि तब्बल या चेंडूवरती दिल्या जातील 2 धावा. षटकाची होते समाप्ती. टाटा 2 असतील पंच. या चेंडूवरती 2 धावा असतील ना. ओके 2 धावा. 2 ने षटकाची होते समाप्ती आणि धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजे तब्बल 14च्या घरात. 14 ऑफ द स्कोर बोर्ड.
ओव्हर क्रमांक 2 मध्ये पाहतोय गोलंदाज युवा खेळाडू आयकॉन खेळाडू बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आपण पाहतोय आदिला ओव्हर क्रमांक 2 मध्ये. सेकंडला फलंदाज सूरज पवार बक्कासूर ऑफ द आंध्रक गाव आंध्रक साईड सितारा बकासूरला पाहतो सेकंडला. चेंडूचा खेळ जरा ओव्हर क्रमांक 2 चा खेळ. पहिला चेंडू शॉर्ट पिच होता. पंचांनी 6 निशा केले आपल्याकडे वेळेत आणि सांगतात या सिटीचं व्हाईट बॉल. पहिला चेंडू व्हाईटने सुरुवात. थोडीशी गच्चा सुरुवात करतो हा गोलंदाज आबी. आई विठलाई देवी बराडदेवी चषका दिली दुसरी सेमी फायनल पाहतोय. एक संघ टॉप 2 मध्ये गेला तो म्हणजे वंडेवाडी संघ. याच्यातून एक संघ जाईल टॉप 2 मध्ये आणि ती असेल मेगा फायनल. पहिला चेंडू पुन्हा एकदा तयार. ओहो या वेळेला खूप लांब चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. येतोय बिग षटकार. इट इज अ क धावा मिळतील पुऱ्या अर्धा डझन. काय बॅटिंग करतोय मॅग्निफिसंट बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये बक्कासूर फायर झालाय. फायर हो गया बक्कासूर. पहिल्या चेंडूवरती षटकार. आधीचं कलर शॉट से करेंगे सबका स्वागत. तसं आधीचं केलं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू षटकार आणि धावफलक जाऊन पोहोचले 21 धावा. पहिला चेंडू 6 धावा झाली 22. या वेळेला देखील ऑन साईडला 30 दिशा आणि 30 दशा. ओहो काय होतंय काय बिघडतंय काय प्रयत्न होते लाजवाब प्रयत्न होते आणि इथे धावफलक काय होतंय आणि हा असेल तो म्हणजे षटकार असेल. ओके षटकार असेल हा. सर कॅमेरामध्ये आलेलं नाही सर. कॅमेरा थोडंसं कॅमेरामध्ये आलेलं नाही. हा असेल षटकार. चला हा काय असेल षटकार. हा असेल षटकार. पंच नो डाऊट बिग षटकार पाहतोय. 6 धावेने धावफलक पुढे ढकलत जाऊन पोहोचले 27 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले या फलंदाजाने. बकासूर सेट ऑन फायर. पुन्हा एकदा आधी तयार. कमबॅक करेल का गोलंदाज. या वेळेला देखील पुढे आला आणि या वेळेला देखील खूप लांब बेधडक फटका आलाय लय कडक 6 धावेसाठी षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग टाळ्या होऊ द्या. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले या फलंदाजाने. क्वालिटी ऑफ द ब्रँड ऑफ द अमृत संघ. बकासूर ऑफ द वॉर्नागिरी ऑस्ट्रेलियन. 33 धावा 3 चेंडूचा खेळ झालाय. या वेळेला देखील अजून एक चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. चेंडू निघून जातोय. बिग षटकार.
बॅक टू बॅक 4 चेंडू 4 षटकार ठोकले जातात. बकासूर सेट ऑन फायर. 6 षटकार ठोकेल का? पराक्रम करेल का आपल्या संघासाठी? काय बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. आतिषबाजी चालली षटकारांची. बकासूर सेट ऑन फायर. आबा कदम यांच्यावरून तब्बल 500 रुपये 6 ओहो यावेळी चांगला टप्पा कमबॅक पंच आपल्याकडे वळतात आणि 6 निशा करून सांगतात या सिटीचा वाईट बॉल. अजून देखील संधी असेल. धावफलक वेगाने पुढे कळ. आकाशाला हात लावण्या एवढा धावफलक झाले ते म्हणजे तब्बल 14 40 धावा. प्लॅन पाहतोय आपण. यावेळी देखील सरळ बॅटने खोडून काढला. कॅचचा बॉल पकडली जाते कॅच. 4 चेंडू तुझे होते तर 1 चेंडू माझा होता. तू शेर होतास तर मी सव्वा शेर होतो आणि या चेंडूवरती होती विकेट. धक्का क्रमांक 1. बकासूर बॅक टू द डगआउट. बकासूरने स्वतःच्या फॉलोत खेळी केली. तब्बल 11 चेंडू 37 धावा. टाळ्या होऊ द्या मित्रांनो यार. मॅच नीतीचा बॅटिंग 4 षटकार आणि काय बॅटिंग राहिले. खरंच क्वालिटी बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये आला जय ज्याने पहिल्या मॅच मध्ये 4 षटकार ठोकले होते. तो जय ऑन स्ट्राईक. महत्वाचा 1 चेंडू ऑन साईटला. जॉकम जॅक केला जातो. यावेळी परफॉर्म फुल केला जातोय. फुल होतोय सक्सेसफुल वंडरफुल आणि पॉवरफुल. चेंडू निघून जातो 6 धावांसाठी. 12 चेंडूचा खेळ होतोय समाप्त आणि धावफलक जाऊन पोचतोय म्हणजे ते तब्बल 46 धावा. पहिल्या मॅच मध्ये धावा होत्या तब्बल फक्त 13 आणि त्याच्यानंतर या धावा. मॅच होती कुठे? मॅच येऊन बसली कुठे? 12 चेंडू 46 झाल्यात. काय बॅटिंग केली या षटकामध्ये. तब्बल 32 धावा ठोकल्या अमृत संघाच्या बकासूरने आणि हा एक षटकार. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलाय कॅप्टन टू नितीन आलाय. 6 चेंडू चांगले टाकावे लागतील. हो चांगला फटका ऑलिंद कार्पेट खेळून काढलाय. 1 धाव वेगाने पूर्ण केले. एकाच धावेवरती समाधान मानलं जातंय. एका बाजूला धावफलक पुढे ढकलते जाऊन बसतोय 47 धावा. एक चेंडू धावा झाले 47. अजून 5 चेंडूचा खेळ असेल. सगळ्यांना जयला पाहतोय आपण. महेश दादा मराठे ऑन स्ट्राईक. हो चांगला पटा ब्लॉकर टाकला होता. 1 धाव वेगाने पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. हो दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली जाते आणि या चुका नाही तर हा दबाव आहे तो म्हणजे गोकुळ संघावरती. हा दबाव पाहतोय हा गोकुळ संघावरती आपण. चेंडूचा खेळ झाला. 2 धावा झाले. तब्बल 49 49 धावा. एका धावेची गरज असेल संघाचं अर्धशतक होण्यासाठी. चेंडूचा खेळ बाकी असेल 4. सेमीफायनल 2चा मुकाबला हाय व्होल्टेज मुकाबला पाहतोय. हो चांगला चेंडू अचूक टप्पा चांगली गोलंदाजी. नाकाला फुंकारणी दिली जाते. या सिटीचा वॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहतोय या गोलंदाजाकडून. अभिवरती अटॅक केला. अभिच्या गोलंदाजी तब्बल 32 धावा ठोकल्या. अभिला आता झोप लागणार नाही. 32 धावा म्हणजे आमचा संघ बॅकफुटला गेला. चेंडूचा खेळ झाला तब्बल 3. 3 टू गो. आज महेश दादा मराठे सेट ऑन फायर झालेत. पहिल्या मॅच मध्ये 4 षटकार आणि या मॅच मध्ये 2 षटकाराने बॅटिंग करतोय. चेंडू निघून जातो 6 धावांसाठी. अंगावरती जेव्हा सामनावीरचं टी शर्ट येतं अंगावरती मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट येतं तेव्हा खेळण्याचा जोश वेगळा असतो आणि ठोकला षटकार. धावा झालेत 50 पार. जाऊन पोचले 55 55. बॅकफुटला गेले. पंच करायचा होता. कॅचची नामी संधी. कॅच होते ड्रॉप. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव डेंजर एंडला असेल आणि दुसरी धावला पाहतोय सन्नीला डगआउटचा रास्ता दाखवलाय. एक सिंगल धाव. 1ने धावफलक जाऊन पोचतोय 56 56 धावा.
1 to 2 एका चेंडूचा खेळ बाकी असेल. महत्वाचा एक चेंडू. किती धावा येतील, किती धावा ठोकल्या जातील. 56 झाल्यात. हो चांगला चेंडू एकच फक्त सिंगल धाव. एका धावेने धावपळा पुढे ढकलत जाऊन बसेल. 57 57 धावा. विजय आदोन देखील संघाला प्रोत्साहन करतोय, संघाला चांगलं करतोय की अजून ह्या धावा पण चेस करू शकतो. 18 चेंडू 58 धावांचं लक्ष वाटतं तेवढं सोपं नसेल आणि वाटतं तेवढं अवघडही नसेल. 18 चेंडू 57 धावा. चला लगेच उतरा टीम गोकुळ संघ, लगेच जायचं बाहेर. चला स्पीडअप करा. 18 चेंडू 58 समीकरण. सेमीफायनल 2 चा मुकाबला. एका साईडला टीम आंबरट संघ, दुसऱ्या साईडला पाहतो गोकुळ संघ. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी ओपनिंग जोडी चालली. एका साईडला जन्नत, दुसऱ्या साईडला अक्षय. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 58 समीकरण. चला मॅचला करायची सुरुवात. 18 चेंडू 58 समीकरण. मॅचला करूया सुरुवात. पहिला गोलंदाज आपण निलेला पाहतोय. पहिला चेंडू वेगाने टाकला. यस इट इज अ वाईट बॉल. वाईटने केली सुरुवात. जर जिंकायचं असेल तर या धावा रोखाव्या लागतील. पहिला चेंडू एक वाईट धाव. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. या वेळेला पहिला चेंडू कॅचची नामी संधी आणि सूरज चुका करत नाही. बकासूरने पकडली झेल. डकच्या स्वरूपात धक्का लागतो अर्थातच टीम गोकुळ संघाला अक्षयच्या रूपात. अक्षय बॅक टू द डगआउट. पहिला मासा जाळ्यामध्ये अडकवला जातो निलेशच्या रूपात. निलेला भेटते पहिली ब्रेक थ्रू. पहिला विकेट. फलंदाज अक्षय बॅक टू द डगआउट. असं वाटलं होतं विकेट क्षेत्ररक्षण सजवला. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षण होता. कॅच पकडली जाते. चांगली कॅच
आणि पहिला विकेट. एक चेंडू एक धाव एक विकेट. 1-1-1. एका चेंडूचा खेळ झाला. चांगली स्पर्धा पाहतोय. खरंच एक अभिमानाची स्पर्धा. मोरणा क्रिकेट असलेली मोरणा विभाग अंतर्गत श्री शक्ती हनुमान स्पोर्ट लाडवाडी आयोजित आई इटलाई देवी बराडे देवी चषक 2026 ची दमदार स्पर्धा आतमध्ये चाललाय. आधीसाठी दुसरा चेंडू. दुसरा चेंडू खेळून काढला. चेंडू निघून जातो. 1 बाउन्स आउट ऑफ द पार्क. येतो 4-4-4 चौकार. 4 धावांसाठी चौकार निघून जातो. 4 धावा. पहिला चेंडू विकेट. त्याच्यानंतर हा चेंडू चौकार. धावफलक जाऊन पोहोचले 5च्या घरात. 2 चेंडू 5 धावा. आधी आलाय. आधीला बॅटिंग करावी लागेल आता. यावेळी पायातला खेचून मारलाय. शेतीचा बसला होता. कॅच थोडीशी ट्रॅप होती सागर करून. अशा चुका करून चालणार नाही. कॅच पकडायची होती. साधी सिंपल होती पण थोडीशी चुकी झाली आणि कॅच ड्रॉप. त्याच्यानंतर एक सिंगल डाऊट. नो डाऊट निले देखील सांगतो असू सागर. नो डाऊट कॅच सुटला असेल तरी मी आहे. अजून संघाला आपला 58 धावा ठोकायच्या असतील. मॅच बनू शकतो. 3 चेंडू धावा झाले तब्बल 6. वेगाने बॅट फिरवली जाते. डोळ्याची पापणी लवते की लवते. चेंडू निघून जातो. या सिटीचा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी निलूकडून पाहतोय आपण. एक चांगला गोलंदाज आमरक गावचा. छोटा पॅकेट पाहतोय निलूला. चांगली गोलंदाजी निलूकडून पाहिली जाते. 2 महत्वाचे 2 चेंडू. बॅकफुटला गेला. पंच केला. शॉटन जॅकचा प्रयत्न. चेंडू फासला जातोय. कॅचचा कॉल आणि इथे पकडली जाते झेल. विकेटचं पतन. फलंदाज पाहतोय आपण. जन्नतला डागाऊटचा रस्ता दाखवला जातो. 5वा चेंडू. दुसरा धक्का लागतो टीम गोकुळ संघाला. फलंदाज जन्नत. बॅक टू द डगआउट. 1 एका चेंडूचा खेळ बाकी असेल सेमीफायनलचा मुकाबला. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. ओव्हर मागे एक निलीचा. एक चेंडू बाकी. सगळ्याला फलंदाज. फुल टॉस आणि फुल टॉसला केलं जातं. फुल टोल बसून चेंडू काढून दिलाय. आउट ऑफ द पार्क. षटकार. पहिल्या षटकाचे होते समाप्ती. टाटा बाय बाय. धावफलक जाऊन पोहोचलोय 12च्या घरात. 12 धावा. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज नवीन आला. विजय आला. विजयने पहिला चेंडू षटकार ठोकला. आता बॅटिंग करावी लागेल कुठेतरी आदिला आणि विजयला. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आमरक गावचा. एक फिरकीचा बादशाह अक्कीला पाहतोय. छोटा पॅकेट अक्की. फिरकीचा वेगाचा बादशाह म्हणजे अक्कीला ओळखला असा अक्कीला पाहतोय. चांगली गोलंदाजी. लेग टर्न चांगले करतो. ऑफस्टिक देखील करतो. टप्पा खेचतो. टप्प्याला ओळखलं जातं. चेंडू कसा फिरवायचा ते अक्कीला माहीत आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये अक्की आलाय. सगळ्याला फलंदाज आधी. लेग स्पिन टाकला होता. फटका बसला. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न. चुकी होते. तिथे फंबल होते. तोपर्यंत धावा दिल्या जातात 2 ने धावफलक पुढे ढकलते. जाऊन पोहोचते 14 धावा. अक्कीवरती अटॅक करावा लागेल. जर गोकुळ संघाला जिंकायचं असेल तर अक्कीवरती बॅटिंग करावी लागेल. अक्कीवरती थोडंसं आक्रमण करावं लागेल. दुसरा चेंडू पुन्हा गोलंदाज तयार. यावेळी अक्कीने दिमागाने टाकलेला चेंडू होता. फिरवला नाही तर वेगाने टाकला होता. चेंडू वेगाने टाकला आणि टप्पा खाली राहिला आणि येतो या सिटीचा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहतोय अक्कीची. वेगाचा बादशाह. फिरकीचा जादूगर अक्कीला म्हणून ओळखलं जातं. तोच अक्की पाहतो. बॅकफुटला गेला. पंच केला. फटका फसला जातो जाळ्यात. अक्कीनं फसवलं पण इथे झेल होते ड्रॉप आणि तोपर्यंत धावा पूर्ण केल्या जातात. एक सिंगल. एकच धाव. कॅच ड्रॉप. सिंगल. एक धाव.
एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 15च्या घरात 15 धावा. आता विजयला बॅटिंग करावी लागेल. विजयवरती जबाबदारी असेल. 3 चेंडू 2 षटकार आले तरी मॅच बनू शकते. महत्वाची 3 चेंडू. ओहो यावेळी थोडासा लेग स्टिक टाकायचा होता. टप्पा फसला. नंतर वाईट चेंडू. तीन चेंडूचा खेळ बाकी असेल. महत्वाचे 3 चेंडू. ओहो यावेळेस सरळ बॅटने फटका फसला की निघून जातोय. नाही फटका फसतो लॉंग ऑफला. विजयला दाखवलं वरतीचा इशारा. अक्की माने फिरकीचा जादूगर जाळ्यात अडकवतो विजयला. विजय गालवे बॅक टू द डगआउट. मोठा मासा गाळ्यात अडकवला जातोय. फलंदाज बाद. कॅच पाहू शकता. कॅमेरा वर्क पाहू शकता मित्रांनो. लास्ट जवाब कॅमेरा वर्क की स्कोरच्या माध्यमातून या मॅचेस दाखवल्या जात आहेत. घर बसल्या मॅचचा आनंद घेतोय. विकेट पडले ते धक्का क्रमांक 2 गोकुळ संघाला लागतोय. आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय कॅप्टन कूल नितीन गालवे. जर मॅच जिंकायची असेल तर या 2 चेंडूवरती षटकार ठोकावे लागतील. 2 तरी षटकार आले तर मॅच येऊ शकते. धावा झाले फक्त 15. महत्वाचे 2 चेंडू. पुन्हा एकदा टप्पा टाकला. लेग स्विंग केला. लेग स्विंग करून चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. या सिटीचा डॉट बॉल. नितीनला पाहतोस टाकी एंडला. शेवटचा 1 चेंडू. 1 टू गो. फिरवून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. टप्पा पडला. त्याच्यानंतर काटा बदलला आणि पहिल्या दुसऱ्या षटकाची होते समाप्ती. अक्की मानेचं षटक चांगलं राहिलं. आता समीकरण बदलले. समीकरण राहिलं ते म्हणजे 6 चेंडू आणि तब्बल 6 चेंडू 42 धावा. मॅच होत्याची नव्हत्याची होती करून टाकले. न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी वाट पाहतोय. नितीनदादा वरंडे असतील. लंग वाट पाहिला जातोय. अमृत संघासोबत ती मेगा फायनल असेल. अमृत संघ पोहोचेल का मेगा फायनल मध्ये. ही असेल या चषकातली मेगा फायनलची मॅच. ग्रँड फिनाले. ओहो बकासूर आला. बकासूरचं स्वागत केलं षटकाराने. अभिला पाहतोय. पहिला चेंडू. बकासूर वरती अटॅक. झट से करेंगे स्वागत. अशा षटकारांची जरूरत पहिल्या षटकामध्ये होती. हा गरजेचं षटक कुठेतरी पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये पाहिजे होती. पुन्हा एकदा अजून एक. आता फटका बसला. सागर झेलकारी चूक करत नाही आणि चूक होत देखील नाही. विकेटचं पतन. बकासूर सांगतोय तू षटकार ठोकू शकतोस. मी देखील विकेट घेऊ शकतो. विकेटचं पतन. अभी बॅक टू द डगआउट. महत्वाचे 4 चेंडू बाकी असतील. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. ओहो बॅटची काढा. चेंडू निघून जातो. सिंगल एका धावेसाठी. 1 सिंगल धाव. नाव काय त्याचं? अभि आउट झाला. तू बघ. हो चौथा चेंडू. चांगला टप्पा खेळून गेला. कॅचचा कॉल. पकडली जाते कॅच आणि आजही देखील खेळ केला जातो समाजतूत. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्याच्यानंतर कमबॅक केला या गोलंदाजाने. तब्बल 4 चेंडू चांगले हाताळत. काय गोलंदाजी पाहतोय बकासूरची आणि काय चांगली गोलंदाजी पाहतोय. जातो जातो जातो. चांगला टप्पा. अचूक टप्पा पाहतोय. पंच 6 निशा करतायत आणि 1 बाउन्स घोषित केला जाईल. 1 बाउन्स घोषित केला जातोय. 1 टू गो. एका चेंडूचा खेळ बाकी असेल.